मेन जे आमच्यासाठी पॉईंट होता तो होता इथला स्टे आणि आम्हाला सर्वात बेस्ट स्टे भेटला। आम्ही जिथे थांबलेलो त्या स्टेचं नाव होतं अंजनाद्री आयलंड स्टे। आता आपण बघूया तो स्टेबद्दल आणि थोडी माहिती घेऊया। आहेत अंजनाद्री आयलंड स्टेचे ओनर। हे इज उमेश। हे हाय उमेश। Hey, hi. You Hi, can everyone. just share some information about your stay. I'm Umesh from Anjanadri Island Stay. We located at Honavar. Our stay is located on bank of Saravati river, and this stay is very near to like center point for the nearest place like Murdeshwar, Gokarna, and Eco Beach, Apsarkonda, all these places. We provide both AC and non-AC stays. Along with that, coastal food, very authentic, and you can explore what are the special dishes in the coastal, especially in Mangalore and Goa region. And apart from that, we provide packages, 2 days and 1 night packages also, which includes transport, food, stay, and activities like swimming, trekking, backwater boating. This place is specially we built it for family and couples, where you can come here, and where if you are a nature lover, you want to stay like away from the city, then this place is perfectly suitable for you. Again, Anjanadri Stay is welcomes you here. Thank you. आता तुम्ही बघितलं तर आम्ही कुठे थांबलेलो आणि खूप जसं त्यांनी सांगितलं त्यांच्या पॅकेजेस ॲक्च्युली आम्ही पॅकेजमधूनच आलेलो आणि त्यांच्या पॅकेजमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या। लिटरली आम्ही येऊन 2 दिवस काहीच नाही केलं, फक्त इथून तिथे जायचं, तिथून इकडे यायचं, बस, नथिंग एल्स। बाकी सगळं त्यांनीच मॅनेज केलं। जसं ते बोलले की त्यांच्या पॅकेजमध्ये ॲक्टिव्हिटीज आहे लाईक स्विमिंग, देन आहे कॅम्प फायर, देन आहे बोटिंग। तर तुम्ही इकडे फक्त यायची गरज आहे, बस बाकी ते सगळं सांभाळून घेतात जर तुम्ही त्यांच्या पॅकेजमध्ये होता। ऑल्दो जर तुम्हाला त्याचं नाही यायचं आहे, तुम्हाला फक्त स्टेसाठी यायचं आहे, तरी पण ते मॅनेज करतात। जर इकडे यायचं आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्यासोबत। आम्ही तर इथे खूप मजा केली। जर तुम्हालाही आमच्यासारखी धमाल अनुभवायची असेल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या। लोकेशन आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।